नमस्कार मंडळी, आदिवासी कुटुंबातील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं व आपलं पोट भागवणारा एक व्यक्ती आहे. त्यांनी बऱ्याच दिवस बिगर काही न घेता किंवा काहीही त्याच्यामधून त्यांना भेटलं नाही, मानधन भेटलं नाही किंवा त्यांचा संसार चालवण्याकरता त्यांना पगार भेटला नाही, अशी त्यांनी सेवा केली एक ठिकाणी आणि त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. तर त्यांनी अशी सेवा कुठं केली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नाव सांगा तुमचं. माझं नाव भगवान शंभराव काळे, राहणार वाखरवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. मी 1989ला मी बोरगाव काळे येथे तालुका जिल्हा लातूर, बोरगाव काळे येथे मी 3 वर्षे मी शिपाई कर्मचारी म्हणून मी काम केलं आहे. तिथून मला पगार घेत होते थोडाफार. तिथून 3 वर्षे काम केल्यानंतर तिथं जिजामाता कन्या विद्यालय येथे मी तिथे पण 3 वर्षे काम केले. तिथं 3 वर्षे काम केल्यानंतर अचानक वसंतराव काळे आमदार पहिले सचिव होते. मग त्यांच्या सांगण्यावर मी काम केलं होतं. सुरुवातीला जॉईन व्हायचं कारण मोतीराम काळे पळसपचे यांनी शिफारस केली होती, म्हणून मी बोरगाव येथे काळे येथे मी काम करायला सुरुवात केली. मग ही 3 वर्ष आणि बोरगाव आपलं मुरुड येथे 3 वर्षे आणि यशवंत विद्यालयाला 2 वर्ष काम केलं. माझी आर्थिक परिस्थिती अशी चालली होती, गंभीर कठीण परिस्थिती. मला वेळोवेळी मला पगार देत नव्हते, काही देत नव्हते. माझ्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. मी त्यांना वारंवार सांगत होतं की साहेब, मला काहीतरी गरिबाला पोटापुरती मला पगार द्या, वेळोवेळी मला पगार द्या. मी तिथे 4-2 घरी मी मागून त्यांच्या ड्युट्या केल्या उपाशीपोटी. चहा पाण्यावर साहेब मी चहा पाण्यावर माझं दिवस निघत नाही. ते ही उपाशी राहण्यामुळं मला अचानक मला पोटाचा आजार झाला. मी असा आजार पडलो की मला उठता बसता येत नव्हतं. मग तिथून मी धाराशिव येथे सरकारी दवाखान्यात मी ॲडमिट होतो आणि त्या दुःखातच माझे आईवडील गेले. मग दुःख साहेब तुम्हाला आहे, गरिबाला बी आहे, तुम्हाला बी आहे साहेब. मी कसं तरी करून माझे 2-3 वर्षे ओलांडल्यानंतर विक्रम काळे, आता सध्याला त्यांनी विक्रम काळे आहेत, विक्रम काळे हे सचिव आहेत त्या शाखेचे. आज त्यांच्या हजारो त्यांच्या शाखा आहेत. मग 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर आज मला त्यांनी जाणून बुजून मला घरी गरिबाला ठेवण्यात आले. मी त्यांना 1000 वेळेस म्हणत होतो की साहेब, गरिबाच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. मी 1000 वेळेस त्यांच्या बुटा चपलासहित मी त्यांचे पाय धरलं, पण त्यांनी ऐकले नाही. न ऐकताच मी आपले गोवर्धनवाडीचे माननीय खासदार ओमदादा साहेब यांच्याकडे मी त्यांच्याशी भेट घेतली. त्यांनी सध्या 5-6 वेळेस भेट घेतल्यानंतर त्यांनी मी बोललं, गरिबाला कुठेतरी जगू द्या साहेब, कुठेतरी कान्याकोपऱ्याला जगू द्या. तो आदिवासीचा पारधी समाजाचा आहे, तो नागरिक आहे आपल्या महाराष्ट्राचा, जगू द्या साहेब, कुठेतरी त्यांना जगू द्या, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. त्यांचं अगोदर त्यांचा मोबाईल संपर्क चालू असताना त्यांच्यासमोर होय केलं. नंतर मी गेल्यानंतर मला म्हणले नंतर सांगतो बोलितो असं बोलितो म्हणून आज साहेब मला कमीत कमी 15-16 वर्षाचं ओलांडून गेले, तरी मला का गरिबाला त्यांनी घरी बसवलं आहे. मी कसं जगणार? माझी लेकरं बाळे तडातड उपायचे साहेब मराले. मी काय करायचं साहेब? माझं साहेब जगणं मोठं कठीण आहे. नंतर पुन्हा मी ओमदादा राणा जगदीशसिंह पाटील यांच्याशी मी बोललो की गरिबाला काहीतरी करा, कुठेतरी जगू द्या. त्यांच्याशी बी भेटल्यानंतर ओमदादा साहेब म्हणले त्यांनी बी बोलल्यानंतर ती तसंच म्हणले. नंतर पुन्हा मी आदिवासीचे मोठे प्रदेश अध्यक्ष सुनील काळे साहेब पारधी समाजाचे आहेत, त्यांनी बी 50 वेळेस त्यांना सांगितलं, विक्रम काळे साहेबाशी बोलले, अहो ते गरिबाला कुठेतरी जगू द्या, कुठेतरी घ्या, असं तसं सांगितलं. मग त्यांच्यासमोर होय करते. नंतर मला असं गपचीप मला अंधारात त्यांनी बसवलं. मग साहेब, माझा गरिबाचा न्याय नाही ना, काय न्याय मिळवून द्यावा लागेल साहेब. तुम्ही आणखी विचारा. सुनील काळे साहेबांनी कितीतरी वेळेस त्यांना सांगितलं. सुनील काळे साहेबांनी सांगितल्यानंतर मी शेवट शिक्षण अधिकारी साहेबाकडे मी गेलो. शिक्षण अधिकारी साहेब म्हणले काय ते घ्यायचं न घ्यायचं त्यांच्या मला विक्रम साहेबाच्या, काळे साहेबाच्या त्यांच्याच हातात आहे. ते मूळ राहणार आहेत पळसपचे, तालुका जिल्हा लातूर, आपलं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ते राहतात. पळसपचे आहे त्यांनी विक्रम काळे. मी त्यांच्याशी वारंवार त्यांची भेट घेतली. त्यांचा भाऊ आता सध्या अनिल बापू काळे म्हणून आहे, ते मुख्याध्यापक आहेत नागाव पाडोळीला. त्यांना सध्या त्यांच्या अनिल बापू
अनिल बापूली सध्या विचारलं, साहेब मला गरीबाला कुठेतरी जगू द्या, काहीतरी करू द्या, माझे लेकरं बाळ उपाशी मरालेत. हो सांगतो म्हणून मला आतापर्यंत मला घरीच बसवला. साहेब मी काय करू, कसे जगायचे हे तुम्ही सरकार साहेब तुम्ही सांगा. गरिबांना काय करू जगायचं तुम्ही सांगा साहेब. बरं मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस उपासमारीची वेळ आली तुमच्यावरती आणि तुम्ही आजारी होते, दवाखान्यात ॲडमिट झाले, त्यामध्ये तुमचे आईवडील गेले, त्यावेळी तुम्ही जे संस्थापक होते वसंतराव काळे महाविद्यालयावरचे, तुम्ही दवाखान्यातून परत आल्यानंतर त्यांच्याकडे गेले होते का? गेलतो ना. काय म्हटले ते त्यावेळी परत? मला संधी मिळू द्या मी बोलवतो, मला संधी मिळू द्या मी बोलवतो असं म्हणून मला थांबविलं. तुम्ही टोटल त्यांच्याकडे ड्युटी किती वर्ष केली? मी 7 वर्षे 6 महिने मी राहिलो साहेब. बस 7-6 वर्ष तुम्ही जे काम केलं त्याचा तुम्हाला मोबदला काही मिळाला? काही नाही मिळाला, मोबदला नाही, वेळोवेळी मला पगार नाही, काय नाही. मी अक्षरशः त्या खडगावमध्ये लातूरमध्ये मी 4-2 घरं मागून मी त्यांच्या ड्युट्या केल्यात. तर पहा, आदिवासी समाज, काही लोक सांगतात की हे लोक असे, हे लोक तसे, पण हा माणूस डोळ्यात पाणी आणून, आज याची लहान लहान लेकरं बघा, याचं घर बघा, हा माणूस काम मागतोय. मी ज्या ठिकाणी स्वतः पहिलं काम केलं आहे त्या ठिकाणी मला आत्ता माझं मोलमजुरी करायची, मी काम करतो, मला काम द्या माझ्या हाताला, मी तुमचं काम करतो प्रामाणिकपणे, असा हा माणूस सांगतोय. तर आता यांची प्रतिमा झाली, आपण हे ऐकून घेतलं यांचं. आपण असंच आता वसंतराव काळे महाविद्यालयावरती जाऊन अनिल बापू काळे व ते संबंधित जे असतील त्यांच्याशी चर्चा करून या माणसांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. कारण ह्यांनी 6-7 वर्ष जी ड्युटी केली त्याचा मोबदला या गरिबाला मिळाला पाहिजे. यासाठी आपण 100% पाठपुरावा करणार. आणि छावा न्यूज अशा कुठेही गोरगरिबावर अन्याय होत असेल, तुम्हाला कोण दाबदडप करत असेल, काहीही होत असेल, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपर्क साधून आम्हाला कधीही बोलवू शकता. आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. धन्यवाद.